Srimati Nasim Sheikh to give her presentation. That is on household-based integrated livelihoods approach. Yeah. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. मी मराठीतच बोलते. सरांनी आत्ता एंड करताना सांगितले की जर आपले हार्ट ओपन असेल तर आपल्याला स्टोरी ऐकायला मिळतील. तर हां, तर माझं जे प्रेझेंटेशन आहे, मी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या कामाबद्दल मांडणी करणार आहे तिथे. तर हे एक स्टोरी सारखाच आपण असे म्हणू शकतो, कारण की स्वयंशिक्षण प्रयोग ही संस्था महिलांचा सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या नेतृत्व विकासासाठी काम करत होते. ते विचारांनी आणि त्या विजननी ही संस्थाची स्थापना झाली आणि जवळपास आम्ही लातूरच्या अर्थक्वेकनंतर धाराशिव आणि लातूर ह्या जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली पुनर्वसनासाठी. पण पुनर्वसनमध्ये काम करत असताना आम्हाला लक्षात आलं की महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि महिलांसाठी काम करायला पाहिजे. म्हणून संस्थेने पुढचा जे काळ होता, जसे 93ला भूकंप झाला आणि 97-98पर्यंत आम्हाला हे मुद्दे लक्षात आले पुनर्वसनचं काम करत करत. मग आम्ही तिथून बचत गटाची सुरुवात केली. जवळपास 1,00,000 महिला आम्ही लातूर उस्मानाबादमध्ये बचत गटात संघटित केले. आणि बचत गटामध्ये जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली तर त्यावेळीच असं लक्षात आलं की शेतकरी आता सगळ्या म्हणजे सकाळपासून आपण ऐकत आहोत बऱ्याच म्हणजे जे फॅक्ट्स फिगर्स आपल्याला लक्षात आलेले आहेत. मी जे स्टोरीमध्ये बोलते की महिलांची 10 रुपये सेविंग करण्याची ऐपत नव्हती आणि त्यांचं जे पूर्ण कुटुंब आहे ते कुटुंबाचं पूर्ण जे जीवन होता अवलंब होता फक्त शेतीवरती आधारित जीवन असलेले महिला जे शेतकरी म्हणून काम करत होते ते 80% शेतकरी म्हणून काम करत असताना त्यांच्या हातात संध्याकाळी किंवा जेव्हा हार्वेस्ट होतो त्यांच्या हातात 1 रुपयासुद्धा येत नव्हता. तर अशी परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत उपजीविकाचा प्रोजेक्ट सुरू केले. छोटे छोटे लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी आम्ही करत होते. आणि त्याच दरम्यान आम्हाला 2012 आणि 15चा जे दुष्काळ होता ते खूप कठीण दुष्काळ होता मराठवाड्यासाठी. आणि खासकर लातूर आणि उस्मानाबादमध्ये ट्रेननी पाणी आणलं गेला होता. आणि त्या परिस्थितीमध्ये जवळपास 1900 शेतकरी आत्महत्या केली होती आणि तिथे एक महिला शेतकरी आत्महत्या केली होती. आणि त्यांनी असे सांगितले की आम्ही आमच्या मुलांना अन्न देऊ शकत नाही म्हणून मी आत्महत्या करते. तर हे जेव्हा आम्हाला लक्षात आलं त्यावेळीच आम्ही कृषी क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राला उपजीविका म्हणून बघण्याचं आणि तिथे महिलांच्या पुढाकारातून जसे त्यांना एक शेतकरी म्हणून स्थान मिळवण्यासाठी कामाला सुरुवात केली. आणि आज सभागृहामध्ये दांगटकर सर इथे उपस्थित आहे. सर ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा संधी दिली होती महिला शेतकरी म्हणून तुम्ही गट स्थापना करा कमिशनर असताना, की तुम्ही जिल्ह्यामध्ये आत्माच्या अंतर्गत महिला शेतकरी म्हणून तुम्ही गट स्थापना करा आणि त्यांच्या माध्यमाने त्यांचं एक्सटेन्शन सर्व्हिसेस त्यांना नॉलेज आणि ट्रेनिंग्स आणि सगळ्या क्रेडिटची सपोर्ट मिळू शकतो. तर अशा बाबतीत आम्ही कामाला सुरुवात केली. तर ड्राऊटचं मी आता जास्त बोलत नाही कारण की सगळ्यांनी बोललेले आहेत. हिच्यावरती जास्त वेळ घालवण्यापेक्षा ठीक आहे. तर हे जे की चॅलेंजेस आहेत आपले नाही आता, तर आमचा जे अप्रोच होता, आमचा जे मॉडेलमध्ये अप्रोच आहे की महिलांना शेतकरी म्हणून कशी ओळख मिळेल, तो एक मुख्य हे होता. दुसरा होता की आपली जे परिस्थिती आहे अन्न सुरक्षेची ती कशी सुधारायची, म्हणजे ते कुटुंबाला सुरक्षित आणि पुरेसा न्यूट्रिशस सकस आहार कसे मिळेल तिच्यावरती आमचं लक्ष होता. सोबतच त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल
की जेणेकरून त्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या कुटुंबाला पुरेसा इन्कम कसे मिळेल हे 3-4 मुद्दे घेऊन आम्ही काम करत होते. सोबतच समाजामध्ये जे एक्सक्लुडेड कम्युनिटीज आहेत, जसे आता आपण म्हणतो की SC आणि NT ह्या कम्युनिटी आहेत, ST कम्युनिटीज आहेत, त्यांचं इन्क्लुजन करून जे स्मॉल मार्जिनल फार्मर्स आहेत, जे दुसऱ्यांची जमीन लीजमध्ये घेऊन काम करतात, त्यांच्यासाठी कसं सोल्युशन होईल. तर हे सर्व इन्क्लुजनचे प्रश्न घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. तर आत्ता जसे आपण सकाळपासून हे बी ऐकत आलो सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये की आपली मोनोक्रॉपिंग सिस्टममुळे खूप काही आपले नॅचरल रिसोर्सेस इफेक्ट करत आहेत आणि आपण आता क्लायमेट चेंज सारखे प्रश्नावरती सामोरे जात आहे. तर हिचं सोल्युशन म्हणून आम्ही जे इंटरव्हेन्शन्स घेतले तिला हे इंटिग्रेटेड अप्रोच आहे, तिला आम्ही विमेन लेड क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर असे म्हणतो. तर महिलांच्या पुढाकारातून, कारण की निर्णयामध्ये महिला असायला पाहिजे आणि त्यांच्या नियोजनामधून शेती व्हायला पाहिजे. जेव्हा महिला नियोजन करते तर ते शेतीमध्ये इन्कमचं, अन्न सुरक्षतेचं आणि त्यांच्याकडे असलेली जे साधनसामग्री आहे, जे जसे जमीन आहे, पाणी किती आहे, ते पाणीची उपलब्धता कशी होईल, त्यांच्याकडचे बियाणे कसे त्यांना व्यवस्थापन करता येईल, हे सर्व गोष्टीचा वापर करून त्यांनी आपलं हा एक नियोजन करतात आणि त्या नियोजनामध्ये त्यांना फक्त शेतकरी म्हणून शेतीशी निगडीत जे नॉलेज आहे, जसे बीज प्रक्रिया कसं करायपेक्षा पासून ते वर्मी कंपोस्ट कसं प्रोड्यूस करायचं, वेगवेगळे बायो इनपुट्स कसे प्रोडक्शन करायचं, हे सर्व ट्रेडिंगच्या सोबतच आम्ही त्यांना एंटरप्रेन्योरशिप म्हणून, म्हणजे शेतीला एक व्यवसाय म्हणून आपण कसे बघायला पाहिजे आणि शेती करत असताना तिला एक व्यवसायाच्या दृष्टिकोनी पाहिले तर आपल्याला अनेक सोल्युशन्स तिच्यामध्ये बघायला मिळतील. आणि आमच्या महिला खरीफ आणि रब्बी हे दोन्ही गोष्टीमध्ये फूड सिक्युरिटीचे क्रॉप्स घेतात आणि त्या क्रॉप्स स्वतःची अन्न सुरक्षितता पूर्ण करता जे सरप्लस आहे ते सरप्लस मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. जसे विमेन लेड फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीज बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक जॉग्राफीमध्ये, जसे लातूर तूर डाळसाठी फेमस आहे, तर तिथला जे FPO आहे आमचं तूर डाळवरती प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडेड करून तिला मार्केटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो. तसेच उस्मानाबादमध्ये आमचं मिल्क फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे, तर ते मिल्कला कलेक्शन करून प्रक्रिया करतात. सोबतच वाशी कळमचा जे भाग आहे तिथे आम्ही पोल्ट्री व्हॅल्यू चेन उभा केलेले आहेत आणि नांदेडमध्ये आम्ही हळदचं प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जॉग्राफिकली इंटेन्स क्रॉप्स आहेत आणि तिथली जे स्पेशल क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्सला घेऊन आम्ही ह्या माध्यमाने, म्हणजे सुरुवात जी WCRFची जी सुरुवात झाली होती कम्युनिटी विमेन लेड क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चरची, जी अन्न सुरक्षतेपासून सुरू झाली, पण आत्ता तो एक डायव्हर्स पूर्ण हे घेतलेला आहे की तिथे फक्त कुटुंबाची अन्न सुरक्षेचा विचार न करता तिथली लाईव्हलीहूड, तिथले नॅचरल रिसोर्सेस, तिथला वॉटर, तिथली सॉईल, हे सर्व शेतकरी स्वतः कसं विचार करेल आणि ते एक कलेक्टिव्हमध्ये ह्याचे ते कंपोनंट्स आहेत, जसे मी आता एक्सप्लेन केले. पूर्ण ह्या प्रोग्रामच्या थ्रू महिला शेतकरी कसं इम्पायर होतील तिच्यावरती आमचं लक्ष आहे. दुसरा फूड सिक्युरिटी आणि तिसरा लाईव्हलीहूड्स आणि चौथा नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट. तर हे करत असताना आमचे जे कोर डिझाईनमध्ये आहेत की महिला ऑर्गनाईज व्हायला पाहिजे, कलेक्टिवाईज व्हायला पाहिजे, ते इन्स्टिट्यूशनलाइज व्हायला पाहिजे. तसे आमचे VAG ग्रुप्स आहे, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीज आहे, फार्मर्स प्रोड्युसर ग्रुप्स आहे, ते लोकल पंचायतसोबत काम करतात आणि GPDPचे जे प्लॅन आहे तिथले जे रिसोर्सेस आहे ते अवेल करण्यासाठी, ते ॲक्सेस करण्यासाठी ते ॲग्रेसिव्हली तिच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. सोबतच वॉटरचं, म्हणजे फक्त फार्म लेवलला वॉटर बजेटिंग न करता ते पूर्ण कम्युनिटी लेवलला सुद्धा वॉटर रिसोर्सेसचं प्लॅनिंग करतात. वॉटर रिसोर्सेसचं विचार करून ते क्रॉप प्लॅनिंगमध्ये जातात.
आणि जसे सगळे आता सरांनी बी म्हणलेत की आपल्याकडे इनपुटवरती खूप लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. तर आम्ही खासकर जे कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन आता जास्त हाय होत चाललेलं आहे, तिला रिड्यूस करण्यासाठी बायो इनपुट्स प्रोडक्शनमध्ये महिला कसं जातील, ते फक्त त्यांच्या शेतावरती वापरण्यासाठी नाही, तर तिला एक व्यवसायाच्या रूपांतरमध्ये बी केलेलं. तर जसे आता आमचे 500 ते अधिक महिला वर्मी कंपोस्ट प्रोडक्शन करून तिला एक एक एंटरप्राइजचं स्वरूप दिलेलं आहे उस्मानाबादमध्ये. तर ह्या पद्धतीने आमचे इंटरव्हेन्शन्स आहेत. आणि सर्वात महत्त्वाची हे मॉडेल आम्ही 2012ला 10 गावामध्ये सुरू केले होते. आत्ता जवळपास हे 2000 गावामध्ये प्रॅक्टिस होते आणि 2 लाख महिला या मॉडेलला प्रॅक्टिस करतात. आणि ह्या मॉडेलला स्केलअप करण्यासाठी गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटचे जे प्रोग्राम्स आहेत, जसे पोकरासारखा प्रोग्राम आहे आणि पंजाबराव देशमुख प्रोग्राम आहे तिच्यासाठी. तर असे वेगळे जे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहेत जिच्यामध्ये फार्मर्सला फायदा होऊ शकतो आणि त्यांचा हा जे पूर्ण क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर करण्यासाठीचे जे प्रॅक्टिसेस किंवा त्यांना जे करायचं आहे तिला कसं इंटिग्रेट करता येईल ते ॲक्सेसच्या माध्यमाने, तेही आम्ही बघतो. तर जवळपास मी म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्या 3 वर्षात 80 करोड रुपये शासनाचे मोबिलाईज करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेत, ज्याच्यामध्ये त्यांनी ड्रीप इरिगेशन, वॉटर रिसोर्सेस, फार्म इक्विपमेंट्स असे सगळे गोष्टी त्यांच्या फार्ममध्ये डेव्हलप केले. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की हिच्यामध्ये आपण नेहमी लर्निंग्स करायचा प्रयत्न करतो, की कारण की शेतकरी हा आपण म्हणले तर रिसर्चर असे मी मानते, सगळ्यांचं मी मानणं आहे. तर शेतकऱ्यांकडे नेहमी अल्टरनेट सोल्युशन्स असतात, फक्त ते सोल्युशन्स आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि त्यांना इंटिग्रेट केले ते आणि त्याला फॅसिलिटेशन केले तर ते स्केलअप होण्यासाठी मदत होऊ शकतो. तर आउटसाईड सोल्युशन्स पेक्षा आता क्लायमेटच्या दृष्टिकोने जर आपण बघितले तर क्लायमेट अडॅप्टेशन हा लोकल अडॅप्टेशन्स असायला पाहिजे, ते एक आमचं अप्रोच आहे ह्या डिझाईन. तर ह्या मॉडेलला स्केलअप करण्यासाठी आमचं जे धोरण होतं किंवा आमचं जे नीती होती तो हे होती की आम्ही महिला सेंट्रिक केलेत, महिलांना नॉलेज द्यायचा प्रयत्न केले, त्यांच्याकडचं असलेलं नॉलेज वापरायचं आणि त्यांना ॲडिशनल नॉलेज जे देता येईल ते द्यायचा प्रयत्न केले. दुसरं जितके बी रिसोर्सेस आहेत डिस्ट्रिक्ट्समध्ये, स्टेटमध्ये, ते इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केले, कारण की स्टँड अलोन SSP एकटं सगळ्या गोष्टीसाठी काम करू शकत नाही. तर पूरक जे रिसोर्सेस आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यासोबत, जसे KVK आहे, परभणी युनिव्हर्सिटी आहे, आम्ही टाटा इन्स्टिट्यूट आहे, ह्यांचं सगळ्यांचं बी आम्ही मदत घेतो नॉलेज हे करण्यासाठी. तर इम्पॅक्ट लेवल पर ते जर आपण बघितले तर हा जे मॉडेल जेव्हा काम करतो तर ऑफकोर्स हे स्मॉल मार्जिनल फार्मर्सचा इम्पॅक्ट करण्यासाठी, म्हणजे त्यांची जे इन्कम आहे, सगळ्यांनी आता म्हणलेत की आपल्याकडे पर कॅपिटा इन्कम 1.5 लाख रुपीज आहे. पण जेव्हा हे शेतकरी हे मॉडेल अडॉप्ट करतात आणि धीरे धीरे ते काम करतात, तर 3 वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये ते मिनिमम 3 लाख रुपयेपेक्षा जास्त इन्कम करायचा प्रयत्न करतात, जे अगदी 1 ते 1.5 एकर जमीनवाले आहेत. आणि त्यांच्याकडे 4-5 एकर जमीन आहे तर ते 10-15 लाख रुपयेपर्यंत बी इन्कम करतात. तर असे फार्म आणि नॉन फार्म आणि अलाइड ही तिन्ही गोष्टी इंटिग्रेट करून आपण त्यांना मदत करतो, की जेणेकरून त्यांनी स्वतः महिला आणि त्यांच्या कुटुंबातले जे पुरुष आहेत किंवा त्यांचे जे मुलं आहेत ते सुद्धा त्या प्रोग्राममध्ये इंटिग्रेट होतात. तर मिलेट्ससारखे जवार आहे, पल्सेस आहे आणि खासकर व्हेजिटेबल्स कल्टिवेशनमध्ये आम्ही जास्त प्रमोट करतो. ते दोन्ही गोष्टी मेंटेन करते. एक तर त्यांना फूड सिक्युरिटी इन्क्रीज करतो, सोबतच त्यांच्यासाठी लागणारा जे कॅश फ्लो जिला म्हणतो, जसे शुगर कॅनचं इन्कम येण्यासाठी 12 महिने लागतात, पण जेव्हा व्हेजिटेबल्स कल्टिवेट करतात शेतकरी दर आठवड्याला
त्यांच्या हातात पैसा येतो, तर तो कॅश फ्लो मेंटेन करण्यासाठीचा जे आहे आणि ते तिच्यामध्ये महिला खूप छान पद्धतीने करतात. तर त्यासाठी ते पण तो एक स्ट्रीम आहे जे इन्कम एन्हान्समेंटसाठी ते करतात. आणि इकॉलॉजी आणि इकॉनॉमिक लाईव्हलीहूडमध्ये जसे मी म्हणले ना, की या प्रोग्राममध्ये जेव्हा आम्ही काम करतो, तर जे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे, ॲग्रोनॉमी प्रॅक्टिस आहे, ते सुद्धा आम्ही त्यांना ट्रेनिंगच्या माध्यमाने करतो. आणि तेव्हा जे अप्लाय करतात, तर आम्हाला हे निदर्शनात आला डेटातून, की प्रॉडक्टिव्हिटी वाढती त्यांची. जसे सपोज जवारची त्यांची 6 क्विंटल जवार येत होती आणि त्यांनी सगळे व्यवस्थित प्रॅक्टिसेस केल्यामुळे 8 क्विंटल आली. तर जे ॲडिशनल 2 क्विंटलची जे हे आहे प्रॉडक्टिव्हिटी, तिचं जे ॲडिशनल इन्कम आहे, तो आमचं लास्ट 1 इयरचं जर बघितलं तर 148 करोड रुपये आहे. जे महिलांना त्यांच्या शेतकरी कुटुंबाला तो ॲडिशनल इन्कम मिळालेला आहे त्यांच्या फार्म प्रोड्यूसमधून. तर असे हे हायलायटिंग पॉईंट्स आहेत. आणि वॉटर कन्झर्वेशनमध्ये आम्ही गव्हर्नमेंटच्या प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करून त्यांच्यासोबत कन्व्हर्जन्सच्या माध्यमाने 300+ स्ट्रक्चर्स उभा केलेत. पण जे वॉटर सेविंग, जसे वॉटर इफिशियंट क्रॉप सिलेक्शन करणं आणि वॉटर रिक्वायरमेंटला रिड्यूस करण्यासाठी जे प्रॅक्टिसेस जेव्हा फार्मर करतो, तर हे सगळं जेव्हा आम्ही कॅल्क्युलेशन केले, तर मला हे बी लक्षात येतो की आपण वॉटर सेविंग म्हणजे आता आपल्याकडे सकाळी आपण एक डेटा पाहिले, तर इरिगेशन, सरफेस इरिगेशन तर खूप कमी आहे आणि पूर्ण डिपेंडन्सी ग्राउंड वॉटर टेबलवरती आहे. तर आपली जे वॉटर रिक्वायरमेंट आहे, तिला आपण कसं रिड्यूस करायचं वेगवेगळे माध्यमांनी आणि आपला प्रोड्यूस आपण कसं घ्यायचं तिच्यासाठी. तर आम्ही गेल्या वर्षी 5 बिलियन लिटर्स ऑफ वॉटर आम्ही सेव्ह करू शकले, बिकॉज ऑफ क्रॉप प्लॅनिंग, बिकॉज ऑफ प्रॅक्टिसेस, बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी. आणि अल्टिमेटली विमेन्स एम्पॉवरमेंट आमचा हा अजेंडा आहे. तर महिला शेतकरी आता त्यांच्या स्वतःकडे जमीन आहे, काही लोक स्वतःच्या नावाने 7/12 मिळालेला आहे आणि काही लोकांकडे त्यांचे कुटुंब म्हणजे संमतीने जमीन कसण्यासाठी दिलेले आहे. आणि हा एक प्रश्न जे कंटिन्यू अजून चर्चेसाठी आहे. पण मला असे वाटतं की इंटिग्रेटेड अप्रोच शेतीमध्ये स्टँड अलोन शेतकरी शेतीवरती जगू शकत नाही. तर तिला पर्यायी व्यवस्था त्याच्या कुटुंबामध्ये त्यांना करावं लागेल, जिथे शेती प्लस प्लस करावं लागेल, तरच तो जगेल. नाहीतर मग त्यांना प्रत्येक वेळीच मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मायग्रेट व्हावं लागेल. आणि तो मायग्रेशनचे वेगळे परिणाम आहेत, त्या मुंबई सिटीवरती बी होणार आहेत आणि त्या कुटुंबावरती बी होणार आहे. तर मला असे वाटतं की हा हा एक आमचा एक प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नामध्ये आम्ही नेहमी ओपन आहेत आमचे अनुभव शेअर करण्यासाठी. आणि दुसरे जे कोणी ऑर्गनायझेशन्स किंवा कुठले कम्युनिटी, फार्मर, शेतकरी अभ्यास शैलीच्या माध्यमाने शिकण्यासाठी, बघण्यासाठी येऊ शकतात. आम्ही नेहमी त्यांच्यासाठी उपलब्ध